माझ्यासोबत असं काय झालं का डायरेक्ट ट्रेन पकडून मला पुण्याला जायला लागलं. चला तुम्हाला व्लॉग मध्ये पुढे सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. आता गणेशोत्सवही खतम झाला. मी इथंच पडलो होतो अमरावतीत. तर घरचे म्हणे का रे बाबू कॉलेज गिलेश पाहिजे जरासा, कॉलेजमध्ये नीरा अबसेंटीस पाळता का, म्हणून हे गोष्ट लय मनावर लागली. म्हणून पटापट डायरेक्ट बॅगाच भरल्या. म्हटलं आता राहायचंच नाही, पटकन जायचंय आपल्याला. पटापट इकडे मम्मी पप्पाच्या पाया लागलो. म्हटलं चला जातो आता. मस्त बॅगा उचलल्या आणि डायरेक्ट दादाच्या गाडीवर बसलो. यावेळेस गणपती बाप्पाच्या कृपेने आपली ट्रेनची तिकीट झाली होती. म्हणजे फुल बल्ले बल्लेच झालं. 9:45ची ट्रेन होती. 10 वाजता घरून निघालो. पटापट गाडी पजावली आणि डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर आलो. तर आपली गाडी लागूनच तयार होती ना. आज तुम्हाला शेअर अमरावती पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस जाने वाला आहे. ट्रेन मध्ये येऊन आपली सीट गीट पाहिली, बॅग गीट ठेवली. दादाही होता आणि इकडून पप्पाही आले होते. थोडा वेळ मस्त बोललो आणि ट्रेनचा टाइम झाला. तर म्हटलं चला भेटतो डबल, येतोच थोड्या दिवसात पुण्याहून, असं म्हणून आपला प्रवास सुरू केला. मी म्हटलं आज ट्रेनची जर्नी आहे, काही ना काही जबरदस्त होईल. 1-2 भांडणं तर पाहिले भेटन, नाही तर काही ना काही इंटरेस्टिंग होऊनच जाईल म्हटलं. पण कायचं काय, रात्रभर मस्त झोपलो. सकाळी झाली तरी काही इंटरेस्टिंग होतच नव्हतं. आणि आज आपली ट्रेन अशी चालत होती 20-25 मिनिटं बिफोर टाइमच होती भाऊ. आता काही इंटरेस्टिंग झालंच नाही. तर मी म्हटलं मीच इंटरेस्टिंग बनवतो ना. मस्त स्टेशनवर उतरलो, हाल चाल पाहिला आणि वापस ट्रेन मध्ये येऊन बसलो. फायनली मोठ्या मुश्किलनं पुण्यात येऊन पोहोचलो. आणि फायनली तिथं झाली एक इंटरेस्टिंग गोष्ट, आणि ती माझ्यासोबत झाली. ते म्हणजे माझी लोकल सुटून गेली. 5 रुपयाचा खर्च 100 रुपयावर जाणार होता. बसच्या तिथं आलो तरी गर्दी होती, म्हणून डायरेक्ट शेअरिंग कॅब पकडली. 100 रुपयात रूम वर आलो. चला मग आता याच्या पुढचा प्रवास उद्या दाखवतो. भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.